शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारडा रोडवरील रवी कमल कॉम्प्लेक्स जिनिंगला दुपारच्या सुमारास आग लागली आहे। आग एवढी भीषण होती की धुरांचे लोळ दूरवरूनच पाहाव्यास मिळत होते। काही क्षणात आगीने जिनिंग यार्ड मधील संपूर्ण कापसाला वेढले। पाहता पाहता आगीने रुद्ररूप धारण केले। यात कापसाबरोबरच ट्रॅक्टर सुद्धा जळून खाक झाले। यावेळी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असता आगीत जवळपास 13 ते 14,000 क्विंटलचा कापूस गाठी या आगीत भस्मसात झाल्याचा अंदाज व्यक्त करीत सुदैवाने कोणीही या घटनेत जखमी झाले नसल्याचं म्हणाले। जिनिंग मालकाचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे। यावेळी घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकारी तहसीलदार योगेश मोटकर, बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक सोनटक्के आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। वरोरा शहराला लागून असलेलं मारडा रोड स्थित या ठिकाणी रवी कमल कॉटेक्स या ठिकाणी या जिनिंगला भीषण अशी आग लागली। त्यामध्ये कोट्यावधीचं नुकसान झालं, कोट्यावधीचा कापूस जळून खाक झाला आहे। या निमित्त आमच्यासोबत तिथे काही कर्मचारी आहे, त्यांची काय प्रतिक्रिया भाऊ, काय सांगाल, कशी लागली आग आणि काय नुकसान झालं नेमकं? दादा, ट्रॅक्टरनी माल फोडत होतो, समजा ट्रॅक्टर गरम आल्यामुळे ड्रायव्हर पाणी प्यायला गेला। त्या ट्रॅक्टरमधून थोडं मला वाटते गरम आल्यामुळे हिटअप झाला असेल, तुम्हाला तिथून फायर झालेला आहे पूर्ण। नेमकं किती नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं? कापूस तर दादा 13 ते 14,000 क्विंटलच्या काठी होता समजा। पूर्ण खाक, आता तुम्ही बघत असा पूर्ण खाक झालेला आहे समजा। मला त्याच्यातून आता मला वाटत नाही काही वाचेल बघून समजा कापूस। आणि पाणी नुकसान झालं काही असं कोणी जखमी वगैरे काही? नाही, कोणाला जखम वगैरे काहीच नाही समजा। फक्त मालमत्तेची नुकसान आहे समजा सगळं पूर्ण। कोट्यावधी हो या ठिकाणी बघू शकतोय की कोट्यावधी रुपयाचा कुणी जखमी झाला नाही या घटनेमध्ये, परंतु कोट्यावधी रुपयाचा कापूस जळून या ठिकाणी भस्मसात झाला आहे। आणि एकंदरीत पाहता आपण आमचे कॅमेरामन दाखवतील की ही काय वास्तविकता आणि एकंदरीत सांगायचं झालं तर ही एक भीषणता या कापसाची अजूनही या ठिकाणी आग धुसमत आहे। आणि या ठिकाणी अग्निशामक दलाचे कर्मचारी या ठिकाणी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी तत्पर झालेले दिसतात। या ठिकाणी बघू शकतोय वरोरा नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असून या भीषण आगीला आटोक्यात आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे, परंतु अजूनही आग या ठिकाणी धुसमत आहे। या ठिकाणी हितेश राजन हिरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा। नाशिक लोकशाही न्यूजसाठी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर।